हॅलो मैत्रिणींनो, तुळजाच किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर उद्या भोगी आलेली, त्यामुळे तुम्हाला मी भोगीची भाजी कशी बनवायची, झणझणीत महाराष्ट्रीयन स्टाईल झणझणीत भोगीची भाजी आपण बनवूया. ह्या दिवसात आहे ना, थंडीच्या दिवसात सगळ्या भाज्या येतात. सीझन वाईज आपण भाज्या खातो, पण ह्या दिवसात आहे ना सगळ्या प्रकारच्या भाज्या येतात. असं म्हणतात, उन्हाळा, माझी आजी लहानपणी मला म्हणायची, चांगलं आठवतं, उन्हाळा त्यागी, पावसाळा रोगी आणि हिवाळा भोगी. आपण जे खाऊ ना ते शरीराला पचनशक्ती आपली चांगली असते ह्या दिवसात. त्यामुळे जे जे काही खाऊ आपण, त्यामुळे आपली पचनशक्ती चांगली असते ह्या दिवसात. त्यामुळे असं म्हणतात, जे खासाल ते तुम्हाला भोगेल, तुमच्या शरीराला लागेल. म्हणून तर मैत्रिणींनो, पहिल्यापासून परंपरा आलेली भोगीची भाजी. आपण लागणाऱ्या भाज्या आणि मसाले मी तुम्हाला दाखवते. एक 5-6 वांगी घेतली मी, काप करून पाण्यात ठेवले, का ते काळे पडतील ना म्हणून मी पाण्यात टाकले ते. अर्धी वाटी भिजवून शेंगदाणे घेतली, अर्धी वाटी हरभऱ्याचे दाणे घेतले, अर्धी वाटी वाटाणा, एक गाजर घेतलं, एक छोटं खाप पेरू घेतला, फ्लावर, घेवडा, चवळी आणि एक खाप काकडी घेतली, थोडंसं एवढं कांडं ऊस घेतला आणि 4-5 बोर घेतले. आणि हे तुम्हाला मैत्रिणींनो, तुमच्याकडे काय म्हणता माहिती नाही, पण आमच्याकडे याला बिबं म्हणतात. हे 2 बिबं मी कापून घेतले. मसाला, एक कांदा भाजून घेतला गॅसवर, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, थोडंसं खोबरं, लसूण आणि एवढं छोटंसं अद्रक घेतली, कोथिंबीर. आता आपण मसाले भाजून घेऊ. धने टाकू, मसाले 5 मिनिटं छान परतून घेऊ. थोडंसं तेल टाकलं तर थोडा कांदा आपण परतून घेऊया. तर आपण मसाला थंड होईपर्यंत सर्व भाज्या तेलामध्ये परतून घेऊ. तेल चांगलं गरम झाले, आपण आता ना एक भाज्या टाकून परतून घेऊ. अगोदर टाकला. आता सर्वच भाज्या आपण याच्यात टाकून घेऊ. मैत्रिणींनो, माझ्या लहानपणी माझी आजी काय म्हणायची, उन्हाळा त्यागी, पावसाळा रोगी, हिवाळा भोगी. काय मज्जा असते ना, हिवाळ्यामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या आपल्याला भेटतात. त्याच्यामुळे ना आपण हिवाळ्यात बघा, पचनशक्ती पण छान असते आपली, जे खाईल ते पचतं आणि भूक तर आपल्या शरीराला लागतं ते. तर आम्ही सगळ्या प्रकारच्या भाज्या हिवाळ्यात खातो. म्हणूनच असं आपली परंपराच आहे की भोगीला आपण त्या निमित्ताने का होईना, भोगीला सगळं मिक्स भाज्या करून खाण्याची आपली पद्धती, म्हणून तर भोगी म्हणतात. अर्धा चमचा मीठ टाकून आपण आता हे परतून घेऊ. किती ना कलर रंगीबेरंगी भाज्या दिसत आहेत, छान वाटत आहे ना, लाल, मधीच हिरवं, तांबूस, सगळ्या प्रकारच्या भाज्या. आणि चव पण आपल्याला आंबट, गोड, तुरट, ऊस येतो गोड लागतो, बोर असता आंबटपणा, त्याला थोडा आंबटपणा असतो भाजीला येतो, आणि पेरू असतो. तिखट, आंबट, गोड सगळ्या भाज्या आपल्याला एकत्र खायला भेटतात. आता ह्या 5 मिनिटं आपण थोडंसं गॅसवर वाफवून घेऊ. तर मिक्सरच्या भांड्यात आपण मसाला बारीक करून घेऊया. तर आपली भाजी छान वाफवून झाली. खूप वाफवायची नाही आपल्याला, 1-2-5 मिनिटं ठेवायची. तर आपण मसाला परतवल्यावर पण थोडीशी शिजून घेणार आहे. तर आपण भाजी काढून घेऊ आणि त्या भाजीमध्येच मसाला परतू. आपण तेल टाकूया मसाला परतवायला. एक अंदाजे 2 किंवा 3 उभी तेल टाकायचं.
1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला. तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता. तुमच्या घरात जो नेहमीचा यूज करत असाल ना तुम्ही, तो कोणताही वापरू शकता. मसाल्याला चांगलं तेलात परतून घेऊ. तेल सुटेपर्यंत एक 2-5 मिनटं छान मसाला परतून घेऊ. आता छान तेल सुटले. आता आपला मसाला छान परतून झालेला आहे. आपण आता या भाज्या शिजवून मिठात परतून घेतल्या होत्या त्या आता टाकू त्याच्यात. छान झणझणीत काळा मसाला. तर आपण भाज्या शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं. आता याच्यात थोडंसं एक अर्धा चमचा तुमच्या चवीनुसार मीठ टाका. थोडंसं परतून घेऊ. लगेच पाणी नाही टाकायचं. याला पाणी आहे ना शक्यतो गरम करून टाकायचं. 1-2 मिनटं वाफ येऊ द्यायची. लगेच पाणी नाही टाकायचं. भाजी चव बदलते. थोडी वाफ घेऊ आपण. चला आता आपण मी 1 ग्लास गरम पाणी कोमट पाणी केले ते आपण आता त्याच्यात टाकू. आता तुमच्या याच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त पाणी टाकू शकता. पण आमच्याकडे ना थोडी दाटसरच भाजी लागते. खूप पातळ नाही झाली आवडत. छान कलर आला मैत्रिणींनो. तरी पण छान आली. वा झणझण चमचम. थोडीशी कोथिंबीर टाकू आपण वरतून आणि 1 चमचाभर तिळ टाकू वरतून. आणि याला एक उकळी येऊ देऊ. आता याचं झाकण ठेवायचं नाही. आपण झाकण ठेवलं ना भाजी उकळेपर्यंत ती ताटाला वाफ येते. ती वाफ आहे ना भाजीत पडली ना की भाजीची तरी कमी होते. त्यामुळे कोणतीही भाजी असली ना ताट झाकून ठेव. अर्धवट ताट झाकून ठेवायचं. असं पूर्ण ताट पॅक नाही ठेवायचं. मग ती आपली खाली वाफ येते ना ती भाजीत पडली की भाजीची तरी कमी होते. नाही झालं. आता छान उकळी आली. भाज्या शिजायची तर आपल्याला हेच नाही. अगोदर आपण आहे ना भाजी वाफवून घेतल्या. त्यामुळे एका उकळीत भाज्या छान शिजल्या जातील. काढून घेऊया. भाजी आपली आता छान झाली. छान तरी आली. चला मैत्रिणी तयार आहे आपली काळ्या मसाल्यातली चमचमीत महाराष्ट्रीयन भोगीची भाजी. तर आपण एका बाउलमध्ये भाजी काढून घेऊ. मैत्रिणींनो चला तर भाजी आता तयार झाली. मी ना बाजरीची भाकरी टाकून छान दोन्ही बाजूनी ना तीळ लावले त्याला. आणि मैत्रिणींनो संक्रांतीची तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बघत राहा, करत राहा, खात राहा.